चला मंडळी, आज आपण एक वेगळी रेसिपी ट्राय करणार आहोत। याला चार धारी शेंगा असं म्हणतात। या शेंगा पौष्टिक तर आहेतच, पण चवीला सुद्धा छान लागतात। तुम्ही ही भाजी कधी ट्राय केली आहे का आणि कोणत्या नावाने ओळखतात ते मला कमेंट करून सांगा। तर सगळ्यात आधी आपल्याला या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। शेंगा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायच्या। आता या शेंगांचे दोन्ही बाजूच्या शिरा आपल्याला व्यवस्थित काढून टाकायचे आहेत। या शिरा जर काढल्या नाही तर ते दातामध्ये अडकतात आणि खाताना डिस्टर्ब होतं। त्यामुळे याच पद्धतीने आपण सगळ्या शेंगांच्या शिरा आधी काढून घेणार आहोत। सगळ्या शेंगा व्यवस्थित साफ करून झाल्या आहेत। आता याला या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। भेंडीला आपण जसं बारीक बारीक चिरतो त्याच पद्धतीने याला चिरून घ्यायचं आहे। तर बघा, सगळ्या शेंगा व्यवस्थित चिरून झाल्या आहेत। आता आपण याला फोडणी घालूयात। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे तेल आधी गरम करून घेऊयात। आधी घालूयात आपण अर्धा चमचा मोहरी। आता आवडत नाही म्हणून बरेच जण मोहरी फोडणीमध्ये स्किप करतात, पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का, मोहरीमध्ये असे पौष्टिक घटक असतात जे आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी आणि शरीरासाठी अत्यावश्यक असतात। त्यामुळे रोजच्या आहारात मोहरीचा नक्की वापर करा। तर मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा परतत आला की यामध्ये अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट घालायची। आले लसणाच्या पेस्ट ऐवजी जर तुम्ही फक्त ठेचलेला लसूण वापरला तरी सुद्धा चालेल। चला, आता याला मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। भाजी आपल्याला जितकी तिखट करायची आहे त्यानुसार इथे काळा मसाला घालायचा, किंवा घरात रोजच्या भाजीसाठी जोही मसाला तुम्ही वापरतात तो घाला। यासोबतच 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि चिरून घेतलेल्या शेंगा फोडणीला घालून 3 ते 4 मिनिटे मध्यम आचेवर चांगल्या परतून घ्यायच्या। आता भाजी शिजवताना तळाला लागू नये यासाठी अगदी थोडंसं पाणी घालते। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं। एकदा परत वर खाली व्यवस्थित हलवून घेऊयात। आता भाजीवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे चांगली वाफवून घ्यायची। तर आता 7-8 मिनिटे झाली आहेत। एकदा भाजी चेक करूयात। तर मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा। तर तुम्ही इथे बघू शकता मंडळी, भाजी शिजत आली आहे। याला आणखी 2-3 मिनिटे जर वाफ दिली तर भाजी खाण्यासाठी रेडी होईल। पण त्याआधी यामध्ये मी 1 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट आणि भाजीला छान चव येण्यासाठी मी 1 चमचा सब्जी मसाला इथे घालणार आहे। सब्जी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला सुद्धा घालू शकता। चला, आता आणखीन 2 मिनिटे याला आपण वाफवून घेऊयात, म्हणजे भाजी आपली तयार होईल। तर खरं सांगायचं तर मंडळी, ही भाजी मी पहिल्यांदाच ट्राय केली। काल वन डे रिटर्न गावी जाऊन आलो तेव्हा सासूबाईंनी ताज्या रानातल्या भाज्या माझ्यासोबत येताना पाठवल्या। त्यातलीच ही 4 धारीची भाजी जी मी पहिल्यांदाच बघितली, पहिल्यांदाच बनवली आणि पहिल्यांदाच टेस्ट करणार आहे। आणि तुम्ही इथे बघू शकताय, बघूनच खावीशी वाटेल अशी आपली भाजी इथे तयार झाली आहे। ही भाजी स्वच्छ धुवून, शिरा काढून, चिरून आणि शिजून मोजून 15-20 मिनिटे लागली असतील। ही भाजी अगदी झटपट झाली, त्यामुळे मला प्रचंड आनंद झालाय। चला मग आता ही भाजी आपण सर्व करूयात आणि टेस्ट करून बघूयात कशी लागतेय। 4 धारीच्या शेंगा, कमी व्याप, झटपट तयारी, झटपट रेसिपी। आणि ही माझी मोठी मुलगी तुम्हा सर्वांना हाय करायला आली आहे। जेवण तिचं झालंय त्यामुळे लगेच गेली ती। आणि टेस्ट याची खरंच खूप मस्त आहे। जर परत मला भेटली ही भाजी तर मी नक्की बनवेन। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओत।